आणि आता मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे उपचार करून घेण्यास तयार। जरांगेंना सलाईन लावली। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगेंची तब्येत आणखीच खालावली। विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 2 दिवसांचं असेल। 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, सूत्रांची माहिती। मराठ्यांना वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल यासाठी काम सुरू। जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची गरज काय? श्रेय घेण्यासाठी उपोषण, भुजबळांचा आरोप। भुजबळ वरिष्ठ नेते, तरीही त्यांचं कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाही, त्यामुळे त्यांना मीडियासमोर न्याय मागावा लागतो। सुळेंचे वक्तव्य आहे, तर भुजबळांनी आम्हाला भेटून त्यांच्या व्यथा सांगितल्यात असा देखील दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे। 20 तारखेला अधिवेशन, मनात आलं म्हणजे अधिवेशन घेता येत नाही, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारकडून जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचा क्रूर पाप सुरू आहे, विनायक राऊतांची टीका। विशेष अधिवेशनात ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षणाची बाजू मांडा। विधान भवनातील बैठकीत काँग्रेस आमदारांना सूचना। मराठा समाजासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोठं काम केलं। मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी जो वेळ लागेल तो लागणारच, आपण तांत्रिक प्रक्रिया बायपास करू शकत नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या। अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। राजकीय पक्षांना गुप्तदान आता बंद। निवडणूक रोखे योजना असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाकडून योजना रद्द।